नमस्कार। 1947 ते 2023 या आपल्या 76-77 वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर भारताचा आढावा घेणाऱ्या माझ्या या मालिकेच्या पहिल्या भागाला जो तुम्ही अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद दिलात त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो। त्या पहिल्या भागामध्ये एकंदरीतच गेल्या 76-77 वर्षाच्या अर्थकारणाचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केला होता। आज त्याच पद्धतीने गेल्या 76-77 वर्षाच्या या काळामध्ये आपल्या देशातल्या बदलत्या समाजकारणाचा विचार करण्याची माझी इच्छा आहे। आपल्या देशाच्या समाजकारणाचा आणि विशेषतः 1947 नंतरच्या काळातल्या समाजकारणाचा जर विचार करायचा झाला तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की अनेकदा त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमुळे किंवा बदलत्या अर्थकारणामुळे किंवा त्या वेळेला घेतलेल्या कोणत्या तरी राजकीय धोरणामुळे आपल्या देशातल्या राजकारणाला, समाजकारणाला आणि अर्थकारणाला ही वेगळी कलाटणी मिळत गेली। प्रत्येकच वेळेला ती भली होती अशातला भाग नाही, पण अनेक बुऱ्या प्रसंगातनं काही या ना त्या स्वरूपामध्ये आपल्या देशाच्या अर्थकारणाची, समाजकारणाची, राजकारणाची अंगभूत क्षमता आणि अंगभूत मर्यादा जास्त स्पष्ट होत गेल्या असं म्हणायला जरूर व्हावं। म्हणजे निखळ अर्थकारणाच्या जोरावरती जर विचार करायचा झाला तर 2008 सालच्या जागतिक मंदीचा किंवा अगदी अलीकडे आलेल्या 2020-21 मधल्या करोनाचा जगातल्या इतर अनेक देशांवरती जेवढा परिणाम झाला तेवढा परिणाम आपल्या देशावरती झाला नाही। म्हणजे आपल्या देशावरती परिणाम झाला नाही असं मला जरा सुद्धा म्हणायचं नाही, पण इतर अनेक देशांची जेवढी वाताहत झाली, कोलाहल तिथे माजला, तेवढी परिस्थिती आपल्याकडे नाही राहिली। याचं कारण आपण काहीतरी जगावेगळे आहोत अशातला भाग नव्हता, पण एरवी वैगुण्य ठरणारी गोष्ट त्या काळामध्ये आपलं वैशिष्ट्य ठरली हे गमतीचं आहे। म्हणजे असं की साधारणपणे पूर्णपणे आयातीवरती भर असलेला असा आपला देश आणि त्याच्या तुलनेमध्ये अक्षरशः नगण्य असणारी आपली निर्यात ही आपली अर्थव्यवस्था होती। परंतु मंदीच्या काळामध्ये आपल्या देशाचं हेच वैशिष्ट्य किंवा वैगुण्य वैशिष्ट्य ठरलं आणि आपल्याच देशांतर्गत असलेली प्रचंड मोठी लोकसंख्या आणि त्यातनं निर्माण झालेली बाजारपेठ याच्या जोरावरती आपण 2008 ची मंदी आणि 2020-21 मधला करोना हा सहन केलेला आहे। आणि मग अशी अनेक घटनांची जंत्री आपल्याला गेल्या 76-77 वर्षाच्या काळामध्ये आढळेल। पण होता होईतो या भागामध्ये अर्थकारणातनं बदललेलं समाजकारण असा विषय घेण्याचा माझा विचार नाही, कारण पहिला भाग संपूर्णपणाने आपण अर्थकारणावरती केंद्रित केलेला होता। आपल्या देशाच्या समाजकारणाचा विचार करायचा झाला तर 1947 साली आपला देश स्वतंत्र होताना आपल्या देशाची झालेली फाळणी हा त्याचा पहिला ट्रिगर होता असं म्हटलं तर वावगं ठरू नाही। त्या फाळणीच्या जखमा आज तरी पूर्णपणाने भरल्या आहेत की नाही हा प्रश्न पडावा अशी आजची परिस्थिती आहे। आज मितीला जी जम्मू काश्मीर, लेह लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केल्यानंतरची सुद्धा जी परिस्थिती आहे आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये अनेक वर्ष विदेशांनी आणि परदेशांनी पुरस्कृत केलेल्या दहशतवाद आणि घुसखोरीचा आपल्या त्या जम्मू काश्मीर, लेह लडाख आणि त्यातही पूंछ, राजौरी, किश्तवाड अशा ठिकाणी, बारामुल्ला अशा ठिकाणी झालेले प्रकार जर पाहिले तर या फाळणीची बीज आज तरी आपल्याला भिजलेली आहेत, विसलेली आहेत असं म्हणण्याचं धाडस करवत नाही। म्हणजे सुप्रसिद्ध कवी गुलजार जसं म्हणतात की पंजाब आणि काश्मीरनी जेवढी घोषित आणि अघोषित युद्ध पाहिली तेवढी कदाचित जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशांनी इतका प्रदीर्घ काळ पाहिली नसतील। आणि त्यातनं या देशांचं किंवा या राज्यांचं किंवा या भूभागांचं एक विशिष्ट सांस्कृतिक, बौद्धिक विद्वत्तेच्या दृष्टीनं असलेलं स्थान असं दृश्य आता कोणाच्याच नजरेसमोर येत नाही। माझ्यासारखी जी 60च्या पुढची पिढी आहे त्याचा काश्मीर या शब्दाशी संबंध काश्मीर की कली सारख्या सिनेमातनं आला असला आणि आताच्याही पिढीचा त्याच शब्दांनी प्रयोग असला तरी माझ्या पिढीला काश्मीर की कली हा सिनेमा होता। आता आजच्या पिढीला काश्मीर की कली हा कलियुगातला कली आहे, कळीतला कली नाही। हे आपल्या देशाचं बदललेलं समाजकारण आहे का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। अगदी आज मितीला कलम 370 रद्द जरी झालेलं असलं तरी त्यातनं एका अर्थाची एनेबलिंग प्रोव्हिजन आलेली आहे। ते कलम 370 रद्द करण्यामधली जी काही अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक कारणं असतील त्यातलं एक महत्त्वाचं कारण हे आहे की मुळातच एक परिस्थिती अशी होती की काश्मीरला विशेष दर्जा देण्यातून त्याचा इतर संस्थानिकांच्या तुलनेमध्ये असलेला भाग हे तर गणित होतच,
अगदी आज मितीला सुद्धा अक्साय चीन सारखा चीनला पाकिस्ताननं परस्पर देऊन टाकलेला भाग हेही तिथल्या समाजकारणाचं एक कारण आहे, हे लक्षात येत घेईल. अर्थात आपल्या इतिहासात असे अनेक दाखले आहेतच की, अन्यथा पोर्तुगालच्या राजानं इंग्लंडच्या राणीला भारताचं मुंबई बेट आंदण देणं याचीच पुनरावृत्ती पाकिस्ताननं अक्साय चीनला देण्यातली गत होती की. आजही पाक ऑक्युपाईड काश्मीरचा जेवढा किंवा पाकव्याप्त काश्मीरचं जेवढं समाजकारण किंवा राजकारण आजच्या काश्मीरला नडतंय, तितकंच पुंछ राजुरी भागातली त्या सीमारेषेवरची असलेली सीमारेषा आणि ती चिंचोळी पट्टी हेही काश्मीरचं समाजकारण ठरवत आहे. ही गोष्ट बदलता येत नाही किंवा विसरता येत नाही. गेल्या 76-77 वर्षातल्या समाजकारणाचं हे जे एक सातत्यपूर्ण विदारक सत्य आहे, ते सुरुवातीला घेतल्याशिवाय स्वातंत्र्योत्तर समाजकारणाचा विचार करता येईल अशातला भाग नाही. या नात्या स्वरूपामध्ये अनेक राज्यांना ही पार्श्वभूमी आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही. परंतु सुदैवानं इतर अनेक राज्यांमध्ये अशा असलेल्या मर्यादा किंवा घटना या मर्यादित काळापुरेशा परिणाम करणाऱ्या ठरल्या. परंतु काश्मीर असेल, पंजाब असेल यांच्या बाबतीत मात्र ही एक सदैव चिघळणारी जखम राहिली का याचा विचार करावा लागेल. म्हणजे अशा स्वरूपानं तो अश्वत्थामा आहे का याचाही विचार करावा लागेल. परंतु विद्याधर पुंडलिक त्यांच्या सुडाचं चक्र किंवा सूड या एकांकिकेत म्हणतात तसं ती भळभळती जखम जरूर आहे. तो सूड नेमका कुणी कुणाला उगवला आणि त्या जखमेवरचं तेल कुणाच्या हातात आहे या प्रश्नाची उत्तरं ना महाभारतात आहेत ना आजच्या भारतात आहेत. याचं विदारक सत्य आणि उदाहरण म्हणजे आजचा काश्मीर आहे का हा विचार करावा लागेल. साहजिकच या व्हिडिओचा विषय काश्मीर हा नाही, पण तरी सुद्धा आजच्या आपल्या देशाच्या समाजकारणावरती अशा पद्धतीच्या जिल्ह्यांचा, राज्यांचा, भूभागांचा प्रभाव आहे ही गोष्ट जरा सुद्धा नाकारता येत नाही. अर्थातच जसं काश्मीर फाईल्सच्या पलीकडे काश्मीर आहे किंवा केरळ स्टोरीच्या पलीकडे केरळ आहे, तशा एका समाजकारणाचा विचार व्हिडिओच्या या उरलेल्या भागामध्ये करण्याचा प्रयत्न मला करू दे. जसं 47च्या फाळणीनं पंजाब आणि त्या पाकिस्तानच्या सीमारेषेलगतच्या राज्यांवरती आणि भूभागांवरती परिणाम झाला, तसा नंतरच्या काळामध्येही अनेक गोष्टींचा भारतीय समाजकारणावरती परिणाम झाला. अगदी आपल्या महाराष्ट्रापुरेसं बोलायचं झालं तर 1948 साली आलेली गांधी हत्या आणि नंतरच्या काळामध्ये झालेला कुळकायदा यांनी महाराष्ट्राचा सामाजिक पोत पूर्णपणाने बदलला. अगदी ॲडल्स हक्सलेच्या रूट्स या कादंबरीची आठवण व्हावी अशा पद्धतीचे अनेक दाखले त्या काळामध्ये मिळाले. यामध्ये मला कोणताही राजकीय हेत्वारोप जरा सुद्धा अभिप्रेत नाही, पण या दोन घटनांनी त्याच्या आधीचा महाराष्ट्र आणि त्याच्यानंतरचा महाराष्ट्र याचा सामाजिक पोत बदलला ही अत्यंत वस्तुस्थिती आहे. या घटनातनं केवळ तोपर्यंत सुरू असलेली 12 बलुतेदारी संपुष्टात आली अशातला भाग नाही, तर एकंदरीतच एका विशिष्ट वर्गाचा गावाशी असलेली नाळ तुटली ही गोष्ट नितांत सत्य आहे. म्हणजे जसं आपण इतिहासामध्ये वाचतो की त्या कोंढाण्याच्या लढाईमध्ये सूर्याजीनं सांगितलं की आता कुठे परत चाललात, तुमचे परतीचे दोर कापून टाकलेत, तशी काहीशी परिस्थिती नंतरच्या समाजकारणामध्ये झाली का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण अगदी त्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या एक प्रगत राज्य होतं. या ना त्या स्वरूपामध्ये खाजगी उद्योगधंद्यांनी त्याच्यामध्ये मुळं रोवलेली होती. किर्लोस्करांसारखे अनेक दाखले त्या दृष्टिकोनातनं देता येतील. सांगली, मिरज, इचलकरंजी इथे असलेले हातमाग किंवा त्यावेळी सुरू झालेले उद्योग यांना एका वेगळ्या दिशेनं नंतरच्या काळामध्ये विचार करावा लागला. ही गोष्ट इथं जरा सुद्धा विसरता येत नाही. शेवटी चरितार्थाचं साधन हा सुद्धा एक समाजकारणाचा विषय आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. नंतरच्या काळामध्ये जर आणखीन काही राज्यांचा विचार करायचा झाला तर तो दिसायला राजकीय हेतू किंवा राजकीय निर्णय जरूर असेल, पण विश्वनाथ प्रताप सिंगांच्या कारकिर्दीमध्ये ज्या मंडल कमिशनचा अहवाल स्वीकारला गेला आणि नंतरच्या काळामध्ये त्याला उत्तर असं जरी म्हटलं नाही तरी राम मंदिर याचा प्रश्न जो ऐरणीवरती आला, त्या आधीचं मंडल आणि नंतरचं कमंडल या दोन्ही एकंदरीतच संपूर्ण उत्तर प्रदेश आणि त्याच्या पूर्वेचा भाग इथल्या संपूर्ण राज्यांचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या दोन घटकांनी पूर्णपणाने बदललं हे जरा सुद्धा नाकारता येत नाही. असे राजकीय घटक जेव्हा मध्ये प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये इतर राजकीय निर्णय होतेच,
जसं 1972 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी संस्थानिकांचे तनखे रद्द केले, याचे त्या संस्थानिकांच्या दृष्टिकोनातनं का असेना पण एक परिणाम झाला हे नाकारता येत नाही. गमतीची गोष्ट अशी की स्वतंत्र भारतामध्ये यातल्या अनेक संस्थानांनी स्वखुशीनं विलिनीकरणाचा मार्ग अवलंबलेला होता. त्यामुळे तशा अर्थानं त्यांची आर्थिक आणि राजकीय सत्ता कमी झाली तरी सामाजिक स्थान मात्र अबाधित राहिलं होतं. तनखे रद्द होण्याच्या प्रकरणातनं हीच गणित आहे. त्यांचं लोकबोली भाषेतलं महाराज पण आज मितीलाही संपलेलं नाही. हे या 77 वर्षातलं न बदलेलं राजकारण आहे. कदाचित आता ते राजसिंहासनावरती बसायच्या ऐवजी विधानसभेत, विधान परिषदेत, राज्यसभेत किंवा लोकसभेत जात आहेत आणि आजही ते महाराज आहेत अशा पद्धतीची वागणूक त्यांना मिळते, असं सर्वपक्षीय कल आपल्याला गेल्या अनेक वर्षांमध्ये दिसतोय. अलीकडच्या काळामध्ये त्याचं महात्म्य कमी झालं असलं, त्याचं प्राबल्य कमी झालं असलं, त्याचं सातत्य कमी झालं असलं तरी अगदी अपवाद म्हणून त्यांचा उल्लेख करावा इतकेही ते नगण्य नाहीत. हे आजच्या 77 वर्षाच्या समाजकारणाचं एक गमतीचं उदाहरण आहे. अर्थातच समाजकारण याच्या पलीकडे आर्थिक घटकांमुळे जास्त बदललंय आणि तशा अर्थाने जर विचार करायचा झाला तर कदाचित या 3 भागातल्या 1947 ते 2023 मधल्या या भागाचं वर्णन हे बदलते अर्थकारण आणि बदलते समाजकारण असं केलं तरी चालू शकतं. जसं आपण व्हिडिओच्या किंवा या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं की 1947 साली आपला देश स्वतंत्र होताना तो पूर्णपणाने कृषीप्रधान होता आणि तो कृषीप्रधान म्हणण्यापेक्षा सुद्धा तो पावसावरती अवलंबून असलेल्या शेतीचा देश होता असं म्हटलं तर जरा सुद्धा वावगं ठरणार नाही. त्या मितीवेळच्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार आपल्या देशाच्या एकूण राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या म्हणजे GDPच्या जवळजवळ 70% जास्त वाटा हा कृषी क्षेत्रावरनं येत होता आणि आपल्या चरितार्थासाठी कृषी क्षेत्रावरती अवलंबून असणाऱ्यांचं प्रमाण हे जवळजवळ 90% जास्त होतं. आणि ही परिस्थिती या ना त्या स्वरूपामध्ये आकडेवारी थोडीफार मागे पुढे होईल, प्रतवारी थोडीफार मागे पुढे होईल, प्रांतवारी थोडीफार मागे पुढे होईल, परंतु हे दृश्य तसंच राहिलं होतं. आणि यातलं समाजकारण गमतीचं असं होतं की हा शेतकरी असणं याच्यामध्ये त्याची दारिद्र्याशी कितपत सांगड होती आणि समृद्धतेशी कितपत सांगड होती याचा विचार करावा लागेल. आणि तो केवळ कापूस, ऊस, तंबाखू अशा नगदी पिकांसाठी, ज्याला आपण कॅश क्रॉप असं म्हणतो, असं असण्यापेक्षा सुद्धा तो कोणत्या प्रकारचा शेतकरी आहे याच्यावरती त्याचं सामाजिक स्थान ठरत होतं का याचा विचार करावा लागेल. म्हणजे शेतकरी बागायतदार असणं याचं सामाजिक मूल्य वेगळं होतं आणि शेतकरी किंवा शेतमजूर असणं याचं सामाजिक स्थान वेगळं होतं. म्हणजे एका अर्थाने म्हणायचं झालं तर ही वेगळ्या पद्धतीची सामाजिक चातुर्वर्ण्याची पद्धत अर्थकारणावरती आणि धर्मकारणावरती अवलंबून नसणारी अशी होती. याचं खरं कारण असं आहे की मी मगाशी म्हटलं तसं आज मितीलाही आपली बहुतांश शेती ही पावसावरती अवलंबून आहे. मुळातच अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपल्या शेतीचं आणि पिकांचं स्वरूपच बदललंय ही गोष्ट वेगळी. आता ऊस, कापूस, तंबाखू ही कॅश क्रॉप नसतील, पण हॉर्टिकल्चर, सेरिकल्चर, फ्लोरिकल्चर, ॲक्वाकल्चर यांनी घेतलेली जागा आणि उत्पन्नाबरोबरच कृषी मालाच्या उत्पादना इतकंच किंवा त्याच्या बरोबरीनं त्याचं प्रोसेसिंग, याला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणून 1990च्या दशकानंतर मिळालेलं महात्म्य आणि मॉल संस्कृतीनं त्याला दिलेला उठाव आणि करोना नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये झालेले बदलाव यांनी अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशाचं समाजकारण अंतर्बाह्य बदललं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि याचं दुसरं कारण असं होतं की नंतरच्या काळामध्ये कसेल त्याची जमीन ही गणित जरी असली तरी त्याच्याच बरोबरीनं त्याच्यामध्ये वर्षाचा एक विशिष्ट भाग इतका काळच फक्त कृषीतनं उत्पन्न मिळत होतं. एक वार उत्पन्न किंवा एक वार पीक घेतल्यानं वर्षात एकदा उत्पन्न मिळेल, परंतु वर्षभर त्यातनं खर्च करायचा ही जी गणित होती यातनं या ना त्या स्वरूपामध्ये कृषीवरती किंवा शेतीवरती अवलंबून राहणं हे मोठ्या कुटुंबांना परवडणारं नव्हतं. म्हणजे आपल्या देशाच्या समाजकारणामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीकडे जाणं याच्यामध्ये कृषीचं हे स्वरूपही कारणीभूत आहे का याचा विचार करावा लागेल.
एक त्यातल्या गमतीची गोष्ट अशी आहे की ही समस्या इतकी अडचणीची व्हायला लागली की शेतीवरती ज्या प्रमाणामध्ये अवलंबून असलेल्या लोकसंख्येचं स्वरूप आणि गणित होतं त्या तुलनेमध्ये कृषीचं उत्पन्न वाढत नव्हतं. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दरडोई उत्पन्नाचं प्रमाण हे 1960च्या दशकात, 1970च्या दशकात आणि थोडंफार त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या काळामध्ये हे कमी कमी होत गेलं. मग अशा कारणातनं कृषी प्रधानतेकडनं हळूहळू टप्प्याटप्प्यानं उद्योग प्रधानतेकडे आपल्याला सरकावं लागलं का याचा विचार करावा लागेल. आणि याचं उत्तर काही प्रमाणात तरी होकारार्थी आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग अशी वस्तुस्थिती असताना कृषी क्षेत्राच्या बरोबरीनं उद्योग क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करणं ही जितकी आर्थिक गरज होती तितकीच ती सामाजिक गरज राहिली का याचाही विचार करावा लागेल. आणि म्हणून 1947 ते 2023 मधल्या समाजकारणाचा विचार करताना या घटकाचा विचार करण्याची आवश्यकता आहे. याच्या बरोबरीनं अजून एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की याचं स्वरूप पूर्णपणे आमूलाग्रपणाने बदललं ते 1990 नंतरच्या दशकामध्ये झालं. 1987-88 पासूनच एकंदरीतच आपल्या देशाची अर्थव्यवस्था ज्या स्वरूपामध्ये आणि ज्या पद्धतीनं डबघाईला आली त्याच्यातही ज्या पद्धतीनं राजीव गांधींच्या कालखंडाचा उत्तरार्ध, नंतरचा विश्वनाथ प्रताप सिंगांची पंतप्रधान पदाची कारकीर्द आणि मग नंतर चंद्रशेखर यांच्या पंतप्रधान पदाची कारकीर्द याचाच केवळ एकत्रित परिणाम म्हणून अर्थव्यवस्था डबघाईस आली असं म्हणणं चुकीचं ठरेल. परंतु कृषीमालावरती अवलंबून असणाऱ्या लोकांच्या संख्येचं प्रमाण ज्या कमी वेगानं कमी होत होतं पण त्याच्याही पेक्षा जास्त वेगानं कृषीपासनं मिळणारं एकूण उत्पन्न आणि त्यामुळे कृषी क्षेत्रातलं दरडोई उत्पन्न याचे कमी होत जाणारं परिणाम हे आपल्या देशाच्या समाजकारणाला पूर्णपणाने वेगळं वळण लावणाऱ्या गोष्टी ठरल्या, हे जरा सुद्धा नाकारता येत नाही. आणि या प्रक्रियेला सगळ्यात मोठा वेग हा 1990च्या दशकामध्ये मिळाला. ज्या वेळेला आपण आर्थिक सुधारणांचा कारभार राबवायला सुरुवात केली त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण होतं की नव्यानं गुंतवणूक करायला ना सरकारकडे पुरेसा पैसा होता ना खाजगी क्षेत्राकडे राहिला होता. आणि एकंदरीतच ज्या परिस्थितीमध्ये आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था होती त्यावेळेला विदेशी वित्त संस्था जरी आपल्या देशामध्ये मुळात येतील का आणि आल्या तर त्या कोणत्या अटींनी येतील याचं एक सावट होतं. आणि त्यामुळे काही अपरिहार्यतेतून ज्याला भांडवल कमी लागेल, ज्याचा जस्टेशन पिरियड कमी असेल अशा उद्योगांकडे किंवा अशा क्षेत्रांकडे आपल्याला रोजगारासाठी आणि राष्ट्रीय उत्पन्नासाठी वळावं लागलं आणि त्यातून सेवा क्षेत्राला फार मोठ्या प्रमाणावरती चालना मिळाली. म्हणजे 1947 साली आपला देश स्वतंत्र होताना ज्या सेवा क्षेत्राचा वाटा आपल्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नामध्ये जमतेम 2% होता, आज 2023 साली त्या सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा जवळजवळ 59% आहे. आणि कृषी, उद्योग आणि सेवा म्हणजे ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिसेस हे केवळ राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाचे किंवा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची 3 वेगवेगळी क्षेत्र आहेत असं नव्हे, तर माझा गेल्या अनेक वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव असं सांगतो की ही केवळ 3 क्षेत्र वेगवेगळी आहेत असं नव्हे, तर या 3 वेगवेगळ्या उत्पन्नाच्या शैली आहेत, या 3 वेगवेगळ्या खर्चाच्या शैली आहेत, या 3 वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या शैली आहेत, या 3 वेगवेगळ्या राहणीमानाच्या शैली आहेत आणि समाजकारण याच्यापेक्षा वेगळं नसतं. अगदी साधं उदाहरण घेऊया ना की 1950च्या दशकात, 1960च्या दशकात जी भारतीय जनता नोकरी पेशात आली त्यांनी मुळात शेतीतनं ते नोकरीत आले, हे एक भौगोलिक स्थलांतर होतं. पण हे केवळ भौगोलिक स्थलांतर नव्हतं, हे वैचारिकही स्थलांतर होतं. आणि त्याच्याशी जुळवून घेत ती पिढी जेव्हा मोठी झाली त्याबरोबर त्यांची भाषा बदलली, त्यांच्या गुंतवणुकीची साधनं बदलली, त्यांच्या उत्पन्नाची साधनं बदलली, इतकंच काय त्यांची खर्चाचीही साधनं बदलली. आणि हे बदलतं समाजकारण आहे. आणि 1990 नंतरच्या काळात जेव्हा आपण सेवा क्षेत्राकडे आलो त्याच्यामध्ये तर यांनी आमूलाग्र बदल केलाय. साधं उदाहरण घेऊ, मी जे मगाशी म्हणत होतो तसं की 1950-1960ची दशकं ही आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं कृषीप्रधान आहेत. पण हळूहळू रोजगंदारीवरती काम करणारी माणसं हे बदलतं चित्र आहे. म्हणजे जसं शिवाजी महाराजांच्या काळाचं वर्णन करताना नरहर कुरुंदकरांनी श्रीमान योगीच्या प्रस्तावनेत म्हटलंय तशातली गत आहे.
श्रीमान योगीच्या प्रस्तावनेमध्ये नरहर कुरुंदकर असं म्हणतात की जरूर महाराजांकडे पुष्कळ सैन्य होतं, आधीच्या राज्यांपेक्षा, साम्राज्यांपेक्षा, सम्राटांपेक्षा ते जरूर मोठं होतं, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराजांच्या काळात लष्करात काम करणं हा हल्लीच्या परिभाषेतला शब्द वापरायचा तर पार्ट टाइम जॉब होता. एरवी ती माणसं आपल्या आपल्या शेतावरती काम करत होती. आज वर्क फ्रॉम होमची परिस्थिती तशी आहे का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः ज्या वेगानं त्या नोकरीचं शेल्फ लाईफ किंवा अस्तित्व काल कमी होत आहे त्याच्यावरनं तर याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. यातनं तुमच्या माझ्या बोलीभाषेवरती किती परिणाम होतो हेही बघण्याजोग आहे. 1950-1960च्या दशकात जेव्हा माझ्या वडिलांची किंवा त्यांच्या समवयस्कांची पिढी नोकरीला लागत होती, त्या पिढीचं वर्णन नोकरीला चिकटला असं केलं गेलं. कारण त्या पिढीला खात्री होती की भले 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 7 रुपये असा पगार असेल, परंतु तो आज नोकरीला लागला तर तो रिटायर होईस तो तिथं नोकरी करू शकेल आणि निदान इतका पगार त्याला नियमितपणानं मिळेल याची हमी होती. 1980च्या दशकात जेव्हापासून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणामध्ये उद्योग क्षेत्राचं प्राबल्य वाढायला लागलं, त्यावेळेला माझ्या पिढीचं वर्णन आम्ही नोकरीला सुरुवात केल्यानंतर नोकरीला चिकटला असं केलं गेलं नाही, नोकरीला लागला असं केलं गेलं. आणि आज जो 59% वाटा सेवा क्षेत्रामध्ये आहे, ज्याचा सरासरी वयोगट हा 30 वर्ष मागे पुढे असा आहे, ती पिढी नोकरीला चिकटतही नाही, ती पिढी नोकरीला लागतही नाही, ती पिढी हल्ली इथे नोकरी करते असा शब्दप्रयोग आहे. हा शब्दांचा खेळ नाही, हा तुमच्या उत्पन्नाचा काळ दाखवतो. माझ्या वडिलांच्या पिढीचं वर्णन मी गमतीने अनेक वेळा करतो की त्यांचं अपॉइंटमेंट लेटर हे कन्व्हर्टिबल सर्टिफिकेट होतं की त्या अपॉइंटमेंट लेटरमध्येच त्यांच्या रिटायरमेंटची तारीख दिलेली असायची आणि तोपर्यंत तो मनुष्य तिथेच नोकरी करायचा. माझ्या पिढीलाही 58-60 ह्या वयापर्यंत नोकरी करण्याची शक्यता जास्त होती, परंतु आम्हाला इतर ठिकाणी नोकरी बदलून जाण्याची संधी होती. आजची पिढी मात्र आजकल वो यहाँ नोकरी करती है ऐसा है, आणि हा कल उद्याचा नसतो, तो कालचा असतो हे इथे लक्षात घ्यावं लागतं. साहजिकच जसजसं तुमच्या उत्पन्नाचं सातत्य हे कमी होतं, प्रमाण वाढलंय पण सातत्य कमी झालं का याचा विचार करावा लागतो. याचे नकळत परिणाम हे अर्थकारणावरती आणि राजकारणावरती होत असतात. अगदी साधं उदाहरण पाहू ना की त्यातनं गुंतवणुकीची साधनं यांचंही स्वरूप बदललं आणि त्या साधनात गुंतवणूक करण्याचा वेळ आणि वय हेही कमी जास्त झालं. माझ्या वडिलांच्या पिढीमध्ये त्यांनी स्वतःची घरं बांधली नाहीत किंवा घेतली नाहीत अशातला भाग नाही, परंतु जर आपण त्यावेळच्या महाराष्ट्राची परिस्थिती किंवा त्यावेळच्या एकंदरीतच देशाची परिस्थिती पाहिली तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की माझ्या वडिलांच्या पिढीमध्ये, म्हणजे मी याचा 64 वर्षाचा आहे, म्हणजे माझ्या वडिलांची पिढी म्हणजे 100च्या पुढची पिढी असं म्हणायला हवं, त्या पिढीने त्यांचं पहिलं घर केव्हा घेतलं हा प्रश्न विचारण्याजोगा आहे. कारण 1947 ते 2023 मध्ये भारतीय समाजकारणातली न बदललेली गोष्ट म्हणजे गुंतवणुकीबद्दल घर आणि सोनं याला दिलं जाणारं प्राधान्य. पण माझ्या वडिलांच्या पिढीनं त्यांच्या आयुष्यातलं पहिलं घर हे ते नोकरदार असतील तर ते रिटायर झाल्यानंतर घेतलंय. बहुतांश वेळेला त्यांना मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंडातनं ते घेतलंय. घर ही आपल्याकडे भांडवली गुंतवणूक आहे, सोनं ही आपल्याकडे भांडवली गुंतवणूक आहे. ती फक्त घेताना म्हटलं जातं की वेळ आली तर ती विकू, आपल्याकडे ना आपण घर विकत ना आपण सोनं विकत. मग अशा वेळेला जी भांडवली गुंतवणूक तुम्ही एकरकमी करावी लागते आणि ती विकत नाही, ही ज्या वेळेला तुमच्या उत्पन्नाचा काळ संपत असताना केली जाते, याचा अर्थ असा आहे की तुमच्या संपूर्ण आयुष्यभर तुम्ही तुमची लिक्विडिटी ही इंटॅक्ट ठेवता किंवा कायम ठेवता. त्यामुळे त्या पिढीनं व्याजदर किंवा महागाईचे दर याची चर्चा फारशी केली नाही. जर माझी पिढी, माझा आज वय आत्ता 64 सुरू असा आहे, जर माझ्या पिढीला प्रश्न विचारला की तुम्ही पहिलं घर कधी घेतलं तर याचं उत्तर साधारणपणे 40च्या आसपासचं येतं. आणि याचं कारण असं आहे की याचा अर्थ असा आहे की माझी भांडवली गुंतवणूक 40 पर्यंत मी करतो किंवा 40 नंतर करतो किंवा 40-45 या वयोगटामध्ये करतो. त्यावेळेला नोकरीला लागल्यापासून 45 पर्यंत मी लिक्विडिटी इंटॅक्ट ठेवतो आणि नंतरच्या काळामध्ये मी माझी ॲसेट क्रिएट करतो. आज सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींना जर विचारलं तर त्यांचं पहिलं घर विकत घेण्याचं सरासरी वय 27-28 आहे. म्हणजे मी गमतीनं नेहमी या पिढीचं वर्णन करताना असं म्हणतो की ते एंगेजमेंटच्या वेळेला फ्लॅट बुक करतात आणि लग्नाच्या वेळेला फ्लॅट आणि स्पाऊस यांचं पोझिशन एकदम घेतात.
या प्रक्रियेत फ्लॅट स्पाऊस होतो का स्पाऊस फ्लॅट होते हे मला माहिती नाही, पण ज्या पिढीचं मुळातच उत्पन्नाचा कालावधी मर्यादित आहे, त्यामुळे ते जर भांडवली गुंतवणूक वेळेच्या आधी करत असतील किंवा फार तरुण वयात करत असतील तर संपूर्ण आयुष्यभराची लिक्विडिटी ते गहाण ठेवतात का याचा विचार केला पाहिजे. आणि या बदलत्या समाजकारणामुळे अलीकडच्या काळामध्ये आपण बदलते व्याजदर, बदलते महागाईचे दर, बदलते तेलाचे दर, बदलते कोळशाचे दर याची चर्चा जास्त करतो का याचा विचार केला पाहिजे. हे जसं एखाद्या गुंतवणुकीच्या साधनाबद्दल आहे, ते फक्त घराबद्दलच आहे अशातला भाग नाही. बदलत्या समाजकारणाची जास्त गमतीची गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. ती दिसायला अर्थकारणाचं आहे, पण ते बदलत्या समाजकारणाचं प्रतिबिंब आहे हे गोष्ट लक्षात घेऊ. माझ्या चंद्रशेखर टिळक याच यूट्यूब चॅनलवरती मी आठवड्यात नियमितपणानं बाजार गप्पांचे भाग अपलोड करत असतो. आणि त्याच्यात अलीकडच्या काळामध्ये LICच्या संबंधामध्ये मी 3 व्हिडिओ अपलोड केले. त्यातल्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं तसं की 1950च्या दशकात, 1960च्या दशकात, अगदी 1990च्या दशकापर्यंत जर त्या पिढीतल्या माणसांना विचारलं, अगदी माझ्या पिढीसकट, तर आमची पहिली महत्त्वाची गुंतवणूक LICची 5,000 रुपयाची 20 वर्षाची पॉलिसी अशी होती. म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीवरती आमचा विश्वास होता. आताच्या पिढीला जर मी 20 वर्ष प्रीमियम भरावा लागेल असं सांगितलं तर ती मला नेमकं कुठं नेऊन ठेवेल याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. या पिढीचा आक्रमकता पाहिली तर कदाचित फक्त वृद्धाश्रमामध्ये किंवा वेड्यांच्या इस्पितळात नव्हे, त्याच्याही पलीकडे मला जावं लागेल का हा प्रश्न आहे. मग ज्या वेळेला LIC सारख्या योजनाही 20 वर्ष हप्ता भरायच्या ऐवजी एकरकमी योजनेकडे जातात, हे तुमच्या बदलत्या उत्पन्नाच्या समाजकारणाचं गणित आहे का हे लक्षात घ्यावं लागतं. मग यानुसार तुमची अर्थव्यवस्था बदलते, यानुसार तुमची करव्यवस्था बदलते, त्यातनं ही प्रक्रिया सातत्यानं सुरू राहते. कारण एकदा समाजकारण बदललं म्हणून अर्थकारण बदलत राहतं, पुढच्या वेळेला अर्थकारण बदललं म्हणून समाजकारण बदलत राहतं, आणि अर्थकारण आणि समाजकारण बदललं म्हणून राजकारण बदलतं. त्यामुळे निष्ठा हा शब्द आता 3ही क्षेत्रामधनं कालबाह्य ठरलाय का हे 1947 ते 2023च्या समाजकारणाने विचारलेला एक व्यवच्छेदक लक्षणात्मक प्रश्न आहे, म्हणून त्याच्याकडे पाहावं लागतं. याच्या बरोबरीनं घरांचे बदललेले आकार, कुटुंबांचे बदललेले आकार, आपल्या नात्यांचे बदललेले संबंध याचाही विचार करावा लागतो. स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी या 75-77 वर्षाच्या काळात बदलतात अशातला भाग नाही. आणि कदाचित त्या विषयांवरती किंवा तत्संबंधी विषयांवरती एक वेगळाही व्हिडिओ नंतरच्या काळामध्ये करता येऊ शकतो. परंतु आज 1947 ते 2023 या विषयाचा किंवा या काळाचा विचार करत असताना बदलत्या समाजकारणाविषयी हे विवेचन थांबवत आपली रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.